नमस्कार, मी प्रदीप बैर, मोटिवेशनल ट्रेनर, द आर्ट ऑफ पब्लिक स्पीकर. मित्रांनो, आज आपण दैनंदिन जीवनामध्ये कोणते प्राधान्यक्रम ठेवले पाहिजेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं आपल्याला निर्णय क्षमता आणि आपली कार्यक्षमता हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक जण वेगवेगळ्या विचाराने जगत असतो आणि हे जगत असताना आपण एक आपला वेगळा विचार तयार केला पाहिजे. आपण आजच्या युगामध्ये स्मार्ट बनलं पाहिजे. जोपर्यंत आपण स्मार्ट बनणार नाही तोपर्यंत आपल्या जीवनातली प्रगती होणार नाही. आणि स्मार्ट बनत असताना आपल्याला वेळेचं नियोजन करणं फार गरजेचं आहे. तुम्हाला माहिती आहे का, पूर्वीच्या काळी आपण एक कावळ्याची गोष्ट ऐकलेली. एक कावळा असतो आणि तो खूप भुकेलेला असतो. तो काय करतो, एक शेतामध्ये पाणी शोधत असतो आणि पाणी शोधत असताना त्याला अचानक एका ठिकाणी एक गाडगं, म्हणजे आपण माठ म्हणतो, तो माठ दिसतो. आणि तो काय करतो, त्या माठामध्ये त्या शेतातील खडे आणतो आणि त्या माठामध्ये टाकतो आणि पाणी वरती येतं आणि तो पाणी पितो. परंतु आजचा स्मार्ट कावळा नवीन हा काय करतो, पाणी शोधत असतो, त्याला माठही दिसतो, पण तो खडे गोळा करून त्या माठामध्ये टाकण्याचा वेळ घालवत नाही. तर तो काय करतो, तो एक स्ट्रॉ शोधतो आणि किंवा एक नळी शोधतो आणि त्याला नळी मिळते आणि तो काय करतो, नळीने पाणी पितो. म्हणजे त्याचा काय होतो, वेळही कमी जातो आणि कमी वेळेमध्ये त्याला पाणी पिता येतं. त्याचप्रमाणे आपण आता आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी बदल केला पाहिजे. जसं की आपण ज्या वेळेस कुटुंबाबरोबर राहतो त्यावेळेस आपल्या कुटुंबाला सुद्धा वेळ देणं गरजेचं आहे. बघा, आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्या कुटुंबाला वेळ देता येत नाही, पण जेवढा वेळ देता येईल तेवढा देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण का, आपण आपल्या मुलांबरोबर आपण कुटुंबासाठी वेळ दिला पाहिजे. आपला देश हा कुटुंब प्रधान देश आहे. या कुटुंब प्रधान देशामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण आपले आई वडील असतील, आपला मुलगा असेल आणि कुटुंबातले सर्व सदस्यांना वेळ दिला पाहिजे. कारण की आपण अनेक जण व्यवसाय करतात, नोकरी करतात आणि या नोकरीच्या व्यवसायाच्या माध्यमातून आपण बाहेर पडत असतो. परंतु दिवसातला काही वेळ हा कुटुंबासाठी दिला पाहिजे. कारण का, जोपर्यंत आपण कुटुंबाला वेळ देणार नाही तोपर्यंत एकमेकाचे विचार आपल्याला समजणार नाहीत. आणि हे विचार समजण्यासाठी, आपलं मन स्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी, आनंदी राहण्यासाठी आपल्या कुटुंबाला आपण वेळ दिला पाहिजे. आणि या वेळाबरोबरच आपलं जे आर्थिक नियोजन आहे, आपण आपल्या आयुष्यामध्ये काही आर्थिक नियोजन करणार आहोत, या आर्थिक नियोजनासाठी सुद्धा आपल्याला वेळ द्यावा लागणार आहे. कारण का, जोपर्यंत आपण वेळ देणार नाही तोपर्यंत जे आपल्याकडं आर्थिक नियोजन झालेलं असतं किंवा आपल्याकडे जे पैसा जमा झालेला असतो, या पैशाचं कुठं आपण कशी गुंतवणूक केली पाहिजे यासाठी काही आर्थिक सल्लागारांची मदत घेतली पाहिजे. आणि त्यानुसार आपल्या भविष्याच्या कामासाठी आपण तो आर्थिक जो निधी आहे तो गुंतवला पाहिजे. जे लोक आर्थिक नियोजन करत नाहीत ते यशस्वी होत नाहीत, आणि ज्यांना यशस्वी व्हायचं आहे त्यांनी आर्थिक नियोजन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर यासाठी आपल्याला, काही लोकांना याच्यामध्ये वाचनाची आवड असते, काही लोकांना लेखनाची आवड असते. अशा मित्रांनी संध्याकाळी किंवा सकाळी जे आपल्याला आवडतं त्या आवडीच्या याच्यामध्ये आपले छंद जोपासले पाहिजेत. लेखनाचा छंद असतो काही लोकांना, काहींना वाचनाचा छंद असतो. ह्या गोष्टी सुद्धा आपण केल्या पाहिजेत. कारण की आपलं निरोगी शरीरामध्ये निरोगी मन वास करत असतं आणि निरोगी शरीर जर ठेवायचं असेल तर आपण काही गोष्टीचं वाचन केलं पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला व्यायामाची सवय असली पाहिजे, आहाराचं योग्य नियोजन केलं पाहिजे आणि झोपण्याचं एक योग्य नियोजन केलं पाहिजे. ज्यांना आरोग्य जर चांगलं ठेवायचं असेल तर आहार, झोपणे आणि व्यायाम या 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. काही लोकांना संध्याकाळी उशिरा झोपण्याची सवय असते आणि उशिरा उठण्याची सवय असते. मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर योग्य झोप आपल्याला मिळाली पाहिजे. जर आपल्याला योग्य झोप जर मिळाली नाही तर आपण आपल्या कामामध्ये चांगलं आनंदी राहू शकत नाही किंवा आपल्याला मन प्रसन्न राहत नाही.
त्यासाठी आपल्याला योग्य पुरेशी झोप मिळाली पाहिजे। त्याचबरोबर तुम्हाला व्यायामाची सवय असली पाहिजे। आपण कमीत कमी 35 मिनिटं तरी व्यायाम केला पाहिजे। जे लोक 35 मिनिटं व्यायाम करतात ते शरीराने तंदुरुस्त असतात। आणि आपण आहार कोणत्याही पद्धतीचा आहार घेतला नाही पाहिजे। आपल्या शरीराला जशा पद्धतीने आपण पचन होऊ शकतो अशा पद्धतीचा आहार असला पाहिजे, आणि तरच आपल्या जीवनामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो। या गोष्टी तुम्ही नक्कीच तुमच्या जीवनामध्ये अंमलात आणून माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर येतील। धन्यवाद।